मिळाला. ओळखताच हाऊस बारी ब्लॉगिंग झाली आमची. कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय आपण? गणपतीपुळे. घरामाखाने माझ्याकडे फ्लेवर हा थोडे दिले आवडी संपले निम्मे थोडे दिले म्हणजे. सो आता खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही मस्तपैकी असं खातोय नाश्ता, नाही स्नॅक्स खातोय आम्ही. तर ह्या जोरदारात पावसात मस्तपैकी आम्ही एका साईडला थांबलो आणि मस्तपैकी जो घरून डब्बा आणलेला तो खाल्ला पोट भरून. मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि भेंडीची भाजी. भेंडीची भाजी तर ऑल टाईम फेवरेट. बघू शकता किती पाऊस आहे बाहेर, एवढा पाऊस की काय बोलावं. सो आम्ही आता बीचला आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. ह्या बीचचं नाव आता मी विसरली आहे, पण मी तुम्हाला सांगेलच बीचचं नाव काय आहे. आम्ही फुल मजा करतोय सगळेजण आणि दादा तिकडे एकटेच बसले. आमचे शूट काढतायत, असे रॅन्डम शूट्स काढतायत ते. अशा प्रकारे सगळ्यांचे फोटो सेशन चालले आहेत आणि आम्ही मस्तपैकी मजा करताय. मस्तपैकी इकडं तिकडं तिकडून इकडं छोटे छोटे शॉर्ट्स गोळा करताय आणि मजा येते.
व्ह्यू पण भारी आहे आणि अजून समुद्र भारी असं कलरफुल असं भारी वाटतंय. ब्ल्यू ब्ल्यू कलरचे वेगवेगळे शेड्स. आणि इथे मंदिर आहे हे बा. नवीन ऍड झालाय आपल्या अरे तो ऍडच माणूस बघ ना, चेंडू खेळता खेळता कसला झाड आहे रे तू. या प्रकारे बुरखा घेत. तर तुम्ही बघू शकता आमचे बाकीचे मेंबर पुढे गेले आहेत. हे बघा शेजारी तुम्ही मंदिर सुद्धा बघू शकता. हा मंदिर पण आहे. मी आता ठेवतो, मला फोटो काढायचा आहे. गाईज भेटूया आपण नंतर पुढच्या ह्याच्यात. थोड्या दुसऱ्या फ्रेम हा मध्ये. माझं शर्ट नको उडू. काय होतंय तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर ह्यासाठी बस आपण तुम्हाला मंदिरातला फोटो दाखवतो आणि व्ह्यू पण दाखवतो. तर मंदिराच्या आतला व्ह्यू तुम्ही बघू शकता. माझा ब्लॉग आहे का तुझा ब्लॉग आहे? तर आता आम्ही मंदिरात एंट्री मारलेली आहे. मग चेकिंग करायचं वाटतं. मग ती चेकिंग झालं ते आपण इथून मंदिरापुढे चप्पल काढू नये. चला आपल्याला सध्या शूज काढावा लागतील. 2 नंबरच्या ह्याच्यात हे काय आपले फायनली आता आपण इथे आलेलो आहे गणपतीपुळेला. तर तुम्ही बघू शकता. खरी एंट्रन्स तर तिकडून होती, पण तिकडून शूटिंगला अलाउड नव्हतं म्हणून आता आपण इथून काढतोय. तर इथे आपलं गणपतीपुळेचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता मूर्ती. आणि हे फोटो शूटिंग चालू आहे सध्या. आता मी चाललेलो आहे. फोटोग्राफर पकडायचं तेच ते कॅमेरामॅन. तर आता मी आमचं अख्खं मंदिर बघून वगैरे झालेलं आहे, पाया वगैरे पडून झालेला आहे. आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय यार, घाण केली तू. आता आम्ही अमराईमध्ये चाललोय, तिथला पण शूट काढूच. तुम्ही आम्हाला बघू शकता. आम्ही 3-3 च्या डिवाइड होत आहे. आता आपली मध्ये असं 5 दिसतो तरी हसले ती ब्लॉग मध्ये. बावलट पोरगा. मग आता आम्ही परत आलेलो. आता बीच बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता आम्ही इथे आलेलो आहे अमराईमध्ये, बोलल्याप्रमाणे रत्नागिरीत. तर हे बघा सगळीकडे आंबे आहेत, नुसते आंबे. सही आहे. आंबे म्हणजे जीव की प्राण. ते पण आत्ता उन्हाळ्यात. तर चला आपण बघूया. मँगोज. आणि तिथं सुपारीची झाडं पण आहेत. सुपारीची झाडं. आला लगेच शायनिंग खायला. आज आपण अप्पीला झूम करूया. स्माइल प्लीज. तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन आंब्याच्या बागेत? ते पण आंबा खाऊ नाही वाटत आहे. हे बघा, हे आपलं अजून एक मोठी बहीण आहे ही आपली. आपल्याला कसं वाटतं इथे येऊन? आंबा नाही खाऊ वाटत आहे? खाऊ तर वाटतंय, पण आता मिळणार नाही कारण अजून पिकलेलं नाही. हा ते तर आहे राव. खायची तर खूप इच्छा आहे पण खाऊ नाही शकत कारण पिकलेलं नाही आहे. सो
ठीक आहे. आणि आती थंडी त्यामुळे हे सगळं बुरशी पकडली. पण हा आतून दिसतं खायला खूप गोड असतं. मी देखणे पाहून जाऊन चवीवर लावलाय जिभेच्या. आपलं पुणे किती भारी आहे. अरे पण हे ते निवांत आहे. हा गायींसाठी मका लावलेला. कडवळ म्हणतो आम्ही. हा? कडवळ कडवं? याला कडवळ म्हणतात. आमचं काय कडवळ हे गायांसाठी खायला ठेवलेलं. हा कडा ओके. कशा आहेत मग? दोघं आहेत हा. गाय बैल आहे, दोघं पण आहेत. मस्तच. तिकडे पण आहेत 2 बघू शकता. ने बघा हे आमचं गाबडं आलाच. जीव अमृतची आहे ना. बघू ना. हे बघा कोंबडी पण आहेत. इथे सगळंच आहे. नमस्कार मित्रांनो, थांबा मी तुम्हाला गायला. अय, माझा ब्लॉग. शुभ्रा से चीज. घाबरू नको रे. फक्त ही सगळ्यात पहिली गाय. वेगळं खायला घालत नाही ना. इटिंग टाइम आहे. बघा, ही विहीर आहे आणि ह्या विहिरेमध्ये ते पाणी काढण्यासाठी बोर टाकतायत. झूम करू शकतेस तू. झूमच. या प्रकारे बोर टाकलेली आहे. सगळं विहिरीतच. हिला उतरायचं आहे पण हिला भीती वाटते एवढ्या अंतरावर उतरायला. ह्यांनी मस्तपैकी उड्या मारलेल्या आहेत एवढ्या अंतरावरून. इथं सुपारीची बॅग आहे छोटीशी आणि इथं पटांगण आहे. हे बघा, हा यांचा छोटासा स्टंप आहे छोट्यापर्यंत. हे बघा, हे आलं खेळायला लगेच. थांब ना. ह्यांचं फोटो सेशन स्टार्ट झालेलं आहे आणि ह्याचं बॉल शोधायचं काव्याचं. परत खेळणार आहेत वाटतं. ह्यांची परत इनिंग आहे. सो बाबा आता थोड्या वेळाने आम्ही निघणार पण आहेत. दादा अजून खूप बागायचं आहे तुम्हाला. बागा म्हणजे मी दाखवणार आहे आमराईच्या. आणि हा याला पण ऐकत नाही बघा ते आपल्या म्हणजे आता आम्ही फवारणीमध्ये कसे असते तेवढी आम्ही नॅचरली करू शकत नाही. आणि तुडतुडायला तुला सांगतो ना गौरी आता पण तेवढी केअर घ्यावी लागते. दूर करावं लागतं तुडतुडायला. मग तो उडून जातो ना घरामध्ये. सावकाश आता ह्याला कातळावरचं नाही करणार आहे. डॅमेज करतात. हा, हे डॅमेज तो फाटला आणि जर पाऊस पडला ना तर अजून त्रास होणार. पावसात चिन्ह आहेत आपण इकडे. आता बारीक बारीक पडत होतं कारण आम्हाला येताना 2 ठिकाणी लागला. बरोबर. कातळ म्हणजे हा दगड दिसतोय का, ह्याला कातळ म्हणतात अभिषेक. आणि हे कातळात हे आंबे लावलेले यांनी. आता हे किती वर्ष जुनी असतात आपले बाग? हा, 40 वर्षाची झाड आहेत ही जुनी कातळावरची, म्हणजे ह्या दगडातली. आणि त्याची जगवलेली झाडं. अभिषेक पूर्ण माती ना. हे जो जांबा दगड तोच का? जांबा दगड हाच का पण तो ओके. हा लाल दगडच आहे. ह्याच्यापासून त्या विटा तयार होतात. जमली का? आमच्याकडे जसा गोल दगड तसा हा दगड नाही. दगड नाही, हा तसा दगड वेगळीच. आणि जे कातळ म्हणतो ना आपण तो वरती आता दाखवतो तुम्हाला वरती. हे पहा आंबे बघ ना. पण आपली कसली जुनी ओळख राहिली त्या निमित्ताने आला नाही. आपल्याला बघा भाजी वगैरे आत्ताचा मोबाईल घेऊन तरी यायचं ना.
काही यावं लागतं. काय आलं तर मग वानर आले एका दिवशी काय उतरलं ना बस किती व्हायचं चालू आम्ही बळून येतोय. सावकाश यायला गावल काय हे कसं ते सावकाश येईल जशी आली तशीच माग जा. आता काजूचं झाडाचं आडवं घ्या. हा बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्याला काजू म्हणतात. हे खाली काजू असतो, वर फळ असतं, हे असं निघतं. इधर सांग हो हे बघ. बरोबर बोलला. हा हे काजू आहे आणि हे त्याच्यावरती त्याचं फळ आहे आणि हे अख्खं काजूचं झाड आहे. हा का मला माहित नव्हतं. हे अख्खं काजूचं झाड आहे. तर आता ही आमराई आहे, पण त्याच्यामध्ये 2-3 काजूची झाडं पण आहेत आणि व्हरायटी ऑफ आंबे तिथं, म्हणजे खूप सारे प्रकार आहेत. सो आता आम्ही ते पोचलोय. हे बघा तुम्ही घर बघू शकता. तर हे आमचे शेतकरी आहेत आणि त्यांच्या घरी मस्त आता जेवणार आहे. हे बघा हे आला फुटेज खायला. हे बघा ह्यांचं घर. हा चल बोल. आज त्यासाठी हा इंट्रो करणार आहे. किती सही व्ह्यू आहे राव इथं बसून. ही सगळी झाडं बघणे. वा यांचं स्टोरेज हा दरवेळेस येतोच माहिती का. मी शूटिंग काढायला घेते आणि ह्याची एंट्री होतीच. तर आपण बघू शकतो इथं त्यांचं किचन आहे. ह्याला 11ला मी कॉलेजमध्येच होते. ते म्हणले घरी आपल्याला जायचे. निम्म कॉलेज करून आले. चूल मस्तपैकी जेवण होत आहे. यम यम. आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि असलं भारी होतं ना जेवण, काय सांगू तुम्हाला. आणि हे आलं दरवेळेस माझ्या ब्लॉग मध्ये ह्याला यायचंच असतं, त्यामुळे आलाय. फोन माझा आहे, व्लॉग बंद होईल. मला एक्सपोज नको करू की माझ्याकडे माझा फोन नाहीये. शांत बस, मी परत काढेल. पुढे ठेवतो, पुढे मस्त राहील माझं. माझे राहणार ना गणपती पुढे मी जिथं जाईन ना देवाला तिथं प्रसादच्या ऐवजी हे घेतो. दिस इज कॉल्ड वी कॅन से संगत कासर. विचार करा, हे आंब्याचं झाड आहे आणि हे नारळाचं झाड आहे. हाय डिफरन्स बघा तुम्ही. भाई सेम सेम ॲज इट इज. आंब्याचं झाड कधी तुम्ही एवढं मोठं पाहिलंय का? काय वाटतं तुम्हाला? कसं आहे संगत कासर? स्टार्टिंगला चप्पल काढायची, तिथं काढायच लागते. काढूया. तुम्हाला मी एक जोक सांगते. मी आता स्टार्टिंगची ब्लॉग केला आणि त्याच्यामध्ये मी
व्हिडिओचा ऑप्शनच चूज केला नाही, फोटोचा ऑप्शन चूज केला. असला राग आला ना मला. चल जाऊ दे, चला परत आपण स्टार्ट करूया. आता आम्ही पाबसला पोहोचलो. पाबस मंदिरात आत्ताच एंट्री मारली आहे. तर बघूयात आपण कसं आहे. गेली 2 वर्ष त्याची जी माती उडते ती सगळी झाडांवर आहे. ते दापोली कृषी विद्यापीठात सांगितलं होतं की पाणी मारा. आम्ही त्याला करायला पाणी मारतो. इथे मंदिर आहे विठ्ठल आणि रुक्मिणीचं. आणि तर असा आपला शेवट झाला व्लॉग्सचा. तर बाय. आता आपण घरी चाललोय. परतीचा प्रवास सुरू झालाय आणि आता आम्ही खाण्यासाठी थांबलो होतो मॅगीला. आणि मग आता जेवण वगैरे झालेलं आहे. असं डुलायचं. काल जशी आपली रिफ्रेशमेंट झाली ती आज इथं आज जेवण झालं. सो आता आपले व्लॉग संपायला आलेत. व्लॉगिंग संपायला आली आहे. सो बाय बाय. आणि माझे असेच व्हिडिओ बघा आणि ह्यांचे पण व्हिडिओ बघा. मिळूया, भेटूयात. बाय बाय.